नमस्कार. आज आपण एका राजाच्या आयुष्यात डोकावून बघणार आहोत. पण थांबा, ही केवळ एका राजाची गोष्ट नाहीये. हा आहे त्याचा स्वतःचा कबुली जबाब, त्याच्या आत्मशोधाचा एक विलक्षण प्रवास. चला तर मग त्याच्याच नजरेतून पाहूया त्याच्या आयुष्याला. आणि या प्रवासाची सुरुवात खुद्द ययातीच एका मूलभूत प्रश्नाने करतो. मी हे सगळं का सांगतोय? खरं तर हा एक असा प्रश्न आहे जो त्याच्या संपूर्ण आयुष्याला व्यापून उरलाय आणि आपल्यालाही विचार करायला लावतो की आपण जे जगतोय ते नक्की का जगतोय. आणि यातूनच त्याचा गोंधळ आपल्या समोर येतो. तो स्वतःच कबूल करतो की या कथेला कोणतंही एक नाव देता येणार नाही. ही प्रेमकथा आहे की शौर्यगाथा? हे त्या पलीकडचं काहीतरी आहे. आणि इथेच त्याच्या कबुली जबाबाची खरी तात्विक खोली आपल्याला जाणवायला लागते. चला आता आपण त्याच्या बालपणात जाऊया, जिथे दोन अगदी परस्पर विरोधी शक्ती त्याला घडवत होत्या. त्या भव्य राजवाड्यांच्या भिंतीआड काही रहस्य दडली होती, ज्यांनी नकळतपणे त्याच्या आयुष्याची दिशाच बदलून टाकली. म्हणजे बघा, एका बाजूला होती आईची इच्छा की आपला मुलगा एक हळुवार मनाचा कवी व्हावा, निसर्गातल्या सौंदर्याची पूजा करणारा. तर दुसऱ्या बाजूला होते त्याचे वडील, एक राजे, ज्यांना तो एक असा योद्धा हवा होता जो जगातील सौंदर्य जिंकेल, त्यावर विजय मिळवेल. विचार करा, एकाच राजवाड्यात त्याच्या मनात संवेदनशीलता आणि सामर्थ्य यांचं एक मोठं द्वंद्व सुरू झालं होतं. आणि मग एका रात्री त्याच्या आयुष्यातलं पहिलं मोठं रहस्य उलगडलं. त्याला त्याच्या आईकडून समजतं की त्याला एक मोठा भाऊ आहे, यती. एक असं सत्य जे त्याच्यापासून इतके दिवस लपवून ठेवलं गेलं होतं. आणि त्याहूनही मोठा धक्का म्हणजे त्याचा तो मोठा भाऊ, जो राज्याचा वारस होता, तो सगळा राजवाडा आणि सुख सोडून एक तपस्वी बनण्यासाठी निघून गेला होता. हा तोच त्यागाचा मार्ग होता ज्याची ययातीच्या आईला आता प्रचंड भीती वाटत होती. आणि त्याच रात्री आपल्या दुःखी आईला पाहून तो कोवळा ययाती एक वचन देतो. तो म्हणतो, मी कधीही संन्यासी होणार नाही. हे केवळ एक वचन नव्हतं, ही एक शपथ होती ज्याने त्याच्या संपूर्ण आयुष्याची दिशाच ठरवून टाकली. एका न बदलणाऱ्या मार्गावर त्याला कायमचं बांधून टाकलं. पण ते वचन पाळण्याची किंमत त्याला काय मोजावी लागली, तर त्याच्या आयुष्यातला तो निर्णायक क्षण आला, त्याच्या पहिल्या शिकारीच्या वेळी, जिथे त्याच्या आतला एक भाग कायमचा संपला आणि एका दुसऱ्याच भागाचा जन्म झाला. जंगलात एका झाडावर त्याला एक सुंदर पक्षी दिसतो. त्याच्यातला कवी त्या पक्षामध्ये एक ध्यानमग्न योगिनी पाहतोय. पण त्याच क्षणी वडिलांनी दिलेला आदेश आठवतो आणि त्याच्यातला योद्धा जागा होतो. धनुष्यातून बाण सुटतो आणि त्या पक्षाच्या निष्प्राण देहासोबत ययातीच्या आतला तो हळवा कवीही मरतो. ययाती स्वतःच्याच शब्दात या परिवर्तनाचं वर्णन करतो. तो म्हणतो की त्याच्या आतल्या कवीच्या समाधीवरच योद्ध्याने आपलं सिंहासन थाटलं. किती भेदक आणि तितकीच खरी कल्पना आहे ही. बरं, या योद्ध्याच्या जन्मानंतर ययातीच्या आयुष्यात एका नव्या शक्तिशाली भावनेचा प्रवेश होतो. आणि ती भावना आहे उन्माद. हा उन्माद त्याला दोन पूर्णपणे वेगवेगळ्या रूपात भेटतो आणि त्याच्या महत्वाकांक्षा आणि वासनांना जागृत करून जातो. आता उन्माद म्हणजे केवळ वेडेपणा नाही. ही एक अशी स्थिती आहे जिथे प्रचंड उत्साह आणि जोश असतो. एक प्रकारची नशा, एक धुंदी जी माणसाला स्वतःच्या पलीकडे घेऊन जाते. पहिला उन्माद तो अनुभवतो हजारो लोकांसमोर. एका उत्सवात तो एका बेफाम वेड्या घोड्याला काबूत आणतो. हे केवळ धाडस नव्हतं, तर त्याच्या शक्तीचं आणि कीर्तीच्या भुकेचं एक जाहीर प्रदर्शन होतं. तो उन्माद होता सत्तेचा, लोकांच्या कौतुकाचा. त्या क्षणी हजारो लोकांच्या जयघोषात त्याला फक्त वडिलांचे शब्द ऐकू येत असतात. पुरुषाचा जन्म पराक्रमासाठीच असतो. हाच तो मंत्र होता जो त्याच्या योद्ध्याच्या महत्वाकांक्षेला खतपाणी घालत होता. पण दुसरा उन्माद, तो अगदी खाजगी, अगदी अनपेक्षित होता. घोड्यावरून पडून जखमी झाल्यावर त्याची बालमैत्रीण अलका त्याची सेवा करते आणि तिच्या केसांतल्या जाईच्या फुलांच्या सुगंधाने त्याला एका वेगळ्याच कामुक सुखाची पहिल्यांदा जाणीव होते. कुठे तो लोकांच्या गर्दीतला उन्माद आणि कुठे अलकेचे हे हळूवार शब्द. हा दुसरा उन्माद शांत होता, वैयक्तिक होता आणि तितकाच प्रभावी होता, ज्याने त्याच्या आतल्या आदिम वासनेला जागं केलं. आणि मग या दोन उन्मादांची चव घेतल्यानंतर ययाती विजयाच्या प्रवासाला निघतो. अश्वमेध यज्ञाच्या घोड्याबरोबर तो संपूर्ण आर्यवर्त फिरतो. पण हा प्रवास केवळ बाह्य विजयाचा नसतो. त्याच्या आतही एक खोलवरचा संघर्ष सुरू असतो. दिवसा तो युद्धाच्या विजयाच्या उन्मादात त्या धुंदीत रमून जातो.
पण रात्र होताच ताऱ्यांच्या प्रकाशात त्याला एका वेगळ्याच ओढीचा अनुभव येतो. ती ओढ असते शांतीची. ही केवळ शांतता नाही, तर एक खोलवरची तृप्ती, एक समाधान जे त्याला विजयाच्या उन्मादात कधीच मिळत नाही. उन्माद आणि शांती या दोन ध्रुवांमध्ये त्याचं मन सतत हेलकावे खात राहतं. आणि अखेरीस तो जाणीवपूर्वक उन्मादाची निवड करतो. तो कबूल करतो की त्याला त्या विजयाच्या नशेची, त्या अधिकाराच्या भावनेची तहान लागली होती. त्या उन्मादापुढे त्याला शांतीचा, समाधानाचा विचार दुय्यम वाटत होता. आता आपण या कथेच्या त्या टप्प्यावर येतोय जिथे आयुष्यभर धावपळ करून ययाती पुन्हा त्याच मूळ प्रश्नावर परत येतो. एवढं सगळं जिंकून, मिळवून त्याला नेमकं काय मिळालं? वरवर पाहिलं तर ययातीने सर्व काही मिळवलं होतं. तो वडिलांना हवा तसा महान योद्धा बनला. त्याने आईला दिलेलं वचन पाळलं. तो तपस्वी झाला नाही. त्याने प्रत्येक भौतिक सुखाचा, प्रत्येक वासनेचा उपभोग घेतला. पण इथेच खरा कथेच्या मुळाशी असलेला प्रश्न उभा राहतो. एवढी सगळी सुखं मिळूनही त्याला खरा आनंद मिळाला का? सुखाचा पाठलाग करणं आणि आनंदी असणं या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत का? आणि इथेच आपल्याला त्याच्या जन्मावेळी एका ज्योतिषाने केलेली ती भेदक भविष्यवाणी आठवते. त्याला सर्व प्रकारची सुखं मिळतील, पण तो कधीही सुखी होणार नाही. ही भविष्यवाणी जणू त्याच्या संपूर्ण आयुष्याचं एका वाक्यात सार सांगून जाते. ययातीची कथा आपल्याला एका अंतिम, विचार करायला लावणाऱ्या प्रश्नावर आणून सोडते. केवळ विजय आणि वासना यांच्या मागे धावणाऱ्या, सुखाचा पाठलाग करणाऱ्या आयुष्याची खरी किंमत काय असते? या प्रश्नाचं उत्तर कदाचित प्रत्येकाने स्वतःच्या आतच शोधायचं आहे.